नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपलं यूट्यूब चॅनेल पुष्पास किचनमध्ये। मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत जे ट्रेंडिंग जार केक, याला ग्लास केक सुद्धा म्हणू शकता। तर त्याची रेसिपी आज आपण बघणार आहोत। हे जार केक कॅफेमध्ये, बेकरीमध्ये खूप महाग विकले जातात। कमी सामानामध्ये, कमी वेळामध्ये आपण घरी हे कसे तयार करू शकतो हे मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे। खूप छान रेसिपी आहे, तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की बघा। तसेच चॅनलवरती जर का नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात। तर इकडे बघू शकता, पायनॅपल फ्लेवरमध्ये मी इथे स्पंज बेक करून घेतलेला आहे। 1 कप होईल इतकं प्रीमिक्स मी घेतलं होतं। प्रीमिक्स पावडरपासून आज आपण हे जार केक तयार करणार आहोत। स्पंज बेक कसा करायचा, जर त्याचा तुम्हाला व्हिडिओ बघायचा असेल तर पुष्पास किचन या चॅनलवरती जाऊन तुम्ही बघू शकता। तर हा पायनॅपल फ्लेवरमध्ये मी स्पंज बेक करून जो घेतलेला आहे तो बघू शकता किती छान असा सॉफ्ट बेक झालेला आहे। याच्यात आपण एकदम बारीक असे छोटे छोटे पीसेस तुकडे करायचे आहेत। क्रम्स आपण बोलतो, तर क्रम्स आपल्याला याचे करून घ्यायचे आहेत। आणि खूप छान असा मुलांना आवडणारा हा जार केक आहे। प्रत्येकाच्या घरी लहान मुलं तर असतातच। इथे आपले जो पायनॅपल स्पंज होता त्याचे छानसे क्रम्स करून रेडी झालेले आहेत। आता आपल्याला याच्यासाठी क्रीम सुद्धा लागणार आहे। तर इकडे 1 कप होईल इतकं मी एकदम चिल्ड क्रीम घेतलेली आहे। त्याची कन्सिस्टन्सी एकदम लिक्विडी अशी आहे। अजिबात त्याच्यामध्ये आईस क्रिस्टल्स नसले पाहिजेत क्रीम व्हिप करताना। तर इकडे बघू शकता, क्रीम सुद्धा आपली व्हिप करून झालेली आहे। फक्त 6 मिनिटांमध्ये आपली क्रीम रेडी होते। तर आपण जार केक बनवण्यासाठी जे लागणारे साहित्य आहे ते सुद्धा एक वेळ बघूया। अशा प्रकारे जे आपण ज्यूस वगैरे पिण्यासाठी वापरतो ग्लासेस मार्केटमध्ये येतात, तर हेच मी घेतलेले आहेत। झाकणासहित येतात। तर मार्केटमध्ये वेगवेगळ्या शेपमध्ये आणि लहान मोठ्या साईजमध्ये भेटून जातात। तुमच्याकडे जर अशा प्रकारचे ग्लासेस नसतील तर तुम्ही घरातील काचेचे ग्लास सुद्धा वापरू शकता। तर इथे पायनॅपल क्रश मी घेतलेला आहे आणि एका वाटीमध्ये थंड पाणी आहे। याच्यामध्ये बारीक केलेली जी साखर आहे ती 1 चमचा मी टाकलेली आहे। याचं शुगर सिरप मी रेडी केलेलं आहे आणि हे पायनॅपल क्रश आहे। तर आपण जार केक बनवण्यासाठी सुरुवात करूयात। आता आपण पायपिंग बॅगमध्ये क्रीम सुद्धा टाकून घेणार आहोत। तर त्याच्यासाठी मी इथे नूरचं N1 नोझल घेतलेला आहे। याने थोडीशी छान अशी डिझाईन सुद्धा बनवणार आहोत। तुमच्याकडे जे नोझल अवेलेबल आहे त्याने तुम्ही बनवू शकता। पायपिंग बॅगमध्ये क्रीम टाकायच्या अगोदर आपण जी क्रीम आहे ती थोडीशी अशी मॅश करून घ्यायची आहे, जेणेकरून छान अशी क्रीम आपली एकदम सॉफ्ट बनते। तर पायपिंग बॅगमध्ये मी सगळी क्रीम जी आहे ती भरून घेतलेली आहे। आता आपण जार केक बनवण्यासाठी सुरुवात करूयात। तुमच्याकडे जर का अशा प्रकारची पायपिंग बॅग वगैरे नसेल तर तुम्ही घरातील ज्या दुधाच्या पिशव्या किंवा मीठ वगैरे आपण आणतो तर त्या मिठाच्या पिशव्या असतात, त्याला थोडंसं स्वच्छ धुवून वाळवून त्याला कात्रीने कट करून फक्त नॉर्मल क्रीमने डिझाईन बनवू शकता। गरज नाही की नोझलच असलं पाहिजे। तर इकडे बघू शकता, जे क्रम्स मी करून घेतलेले आहेत ते आता या जार केकमध्ये सगळीकडे मी एकसारखे टाकून घेणार आहे। तर आपण एका कपामध्ये किती जार केक बनवून रेडी करणार आहोत तर ते तुम्ही बघू शकता। आपले 4 इथे जार केक बनवून रेडी होणार आहेत। हे जे जार केक आहेत ते मार्केटमध्ये कमीत कमी 80 रुपयाला एक भेटतो। हा मोठ्या साईजमधील जार केक आहे, त्यामुळे 80 रुपयाला भेटतो। तर आपलं सामानसुद्धा इतकं लागत नाही। 4ही जार केकमध्ये जे क्रम्स आहे ते टाकून झालेलं आहे। आपण थोडंसं स्पून घेऊन त्याने सगळीकडे सेट करायचं आहे, जेणेकरून जे क्रम्स आहेत ते
छान खाली दाबले जातील। आता आपण याच्यावरती जे शुगर सिरप आहे ते टाकून घ्यायचं आहे। जसं आपण केक बनवताना केकला सोकिंग करतो तसंच या जार केकला सुद्धा करायचं आहे। त्यातलाच हा एक प्रकार आहे। याने केकची जी टेस्ट आहे ती खूप छान लागते। तर इथे आपले सोकिंग करून झालेलं आहे। आपण आता क्रीमची लेयर देणार आहोत। क्रीमची लेयर सगळीकडे एकसारखी द्यायची आहे। आजकाल हे जे जार केक आहेत ते खूप ट्रेंडमध्ये आहेत। भरपूर अशा बेकरीमध्ये सेल होतात, पण बेकरीमध्ये इतके महाग विकले जातात। आपण हे घरी बनवून खूप कमी सामानामध्ये आणि कमी खर्चामध्ये बनवून रेडी करू शकतो। मुलांना एकदम फ्रेश असे जार केक बनवून खायला देऊ शकतो। बेकरीमधून विकत आणण्याची गरजसुद्धा नाही। जर का तुम्हाला बिझनेस करायचा असेल तर बिझनेससुद्धा तुम्ही करू शकता, इतकं काही अवघड नाही। आसपास जर तुमच्या बेकरी असतील तर तिथे बेकरीमध्ये सुद्धा तुम्ही बनवून सेल करू शकता। इथे आपले 4ही जार केक आहे ते क्रीमची लेयर देऊन रेडी झालेले आहेत। तर आता आपण जे पायनॅपल क्रश घेतलं होतं ते सगळीकडे टाकणार आहे। याने इतकं छान टेस्ट येतो। पायनॅपलचा फ्लेवर तर आहेच, खूप छान असा टेस्ट येतो या जार केकला। तर हे टाकणं गरजेचं आहे। तर पायनॅपल क्रश मी 4ही ग्लासमध्ये टाकून सगळीकडे स्पूनने स्प्रेड करून घेतलेला आहे, बघू शकता। तर याच्यानंतर आपण जे क्रम्स आहेत त्याची अजून एक लेयर देणार आहोत। तर 4ही ग्लासमध्ये मी क्रम्स टाकून घेतलेले आहेत, बघू शकता। हे जे ग्लास आहेत ते माझ्याकडे मोठ्या साईजमध्ये आहेत। मला इथे मोठे ग्लास मिळालेले आहेत, पण बेकरी शॉपमध्ये तुम्हाला अशा प्रकारचे छोटे ग्लाससुद्धा भेटून जातील। तर जे क्रम्स आहेत सगळे आपले टाकून झालेले आहेत। स्पूनने सगळीकडे अजून एक वेळ छान असं सेट करून घ्यायचं आहे। याच्यानंतर आपण जे शुगर सिरप आहे तेही टाकणार आहोत। अशा प्रकारचे तुम्ही वेगवेगळ्या फ्लेवरचे जार केक बनवून रेडी करू शकता। सेम प्रोसिजर आहे। भरपूर असे फ्लेवर अवेलेबल आहेत सध्या मार्केटमध्ये। तुम्ही स्ट्रॉबेरी फ्लेवर, चॉकलेट फ्लेवर तर मुलांना आवडतोच, तो सुद्धा रेडी करू शकता। अशा पद्धतीचे जार केक मुलांना तर आपण बनवून खायला देऊ शकतो, बिझनेससुद्धा करू शकतो। पण आपल्या मुलांच्या मित्रांचे मैत्रिणींचे जर का बड्डे असतील तर बड्डेमध्ये गिफ्ट हॅम्पर बनवून सुद्धा आपण त्यांना हे गिफ्ट करू शकतो। खूप छान ऑप्शन आहे। तर अशा पद्धतीने 4ही ग्लासमध्ये मी क्रीमची लेयर दिलेली आहे, बघू शकता। आणि जे एनमन नोझल आहे त्याने किती छान अशी डिझाईनसुद्धा बनवून रेडी होते। मी 4ही जार केकमध्ये जी वरती आपण डिझाईन बनवणार आहोत ती वेगवेगळी बनवणार आहे, तेही एकाच नोझलने। तर इकडे क्रीमची लेयर आपली लावून झालेली आहे। याच्यावरती आता पायनॅपल क्रश आपण टाकून घेणार आहोत। आणि जार केक जे आहेत त्याचा लुकसुद्धा तुम्ही बघू शकता। व्हिडिओ थोडासा मोठा आहे, पण सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्ण प्रॉपर जी ट्रिक आहे ती मी तुम्हाला दाखवलेली आहे। त्यामुळं सुरुवातीपासून शेवटपर्यंत जार केक बनवण्याची जी पद्धत आहे ती सुद्धा समजणं गरजेचं आहे। तर इकडे आपले पायनॅपल क्रश टाकून झालेले आहे। आता आपण याच्यावरती जे राहिलेले क्रम्स आहेत ते टाकून घेऊयात। तर इथे बघू शकता आपल्या ज्या क्रम्सच्या लेयर आहेत त्या 3 झालेल्या आहेत आणि क्रीमच्या सुद्धा 3 लेयर होणार आहेत। तर यामध्ये मी 1 कप प्रीमिक्स पावडर घेऊन स्पंज बेक केला होता, सोबतच 1 कप क्रीमसुद्धा घेतली होती। तर जे मेजरमेंट आहे ते बघू शकता। आणि आपण हा जो जार केक आहे तो 80 रुपयाला सेल होतो आमच्या इथे, तर मी 80 रुपयाला सेल करत असते। यातले 2 जार केक माझे ऑर्डरचे आहेत, 2 मुलांसाठी मी बनवलेले आहेत। तर याची प्राइस बघायला आपण गेलो तर
एका जार केकची जी प्राइस आहे ती 80 रुपये आहे। 80 रुपयाने बघू शकता जास्त काही आपलं सामान यूज झालेलं नाही। इथे 50 रुपयांचं प्रीमिक्स पावडर यूज झालेली आहे। गॅस एक थोडासा यूज झालेला आहे। गॅसवरती मी स्पंज बेक केला होता, त्याचे 10 रुपये आपण पकडूयात, तर आपले 50 आणि 10 60 रुपये झाले। आणि क्रीमचे एक 50 रुपये आपण धरून चालूयात। याच्यासाठी आपण यूज केलेला जो पायनॅपल क्रश आहे तो एक 20 रुपयांचा पकडूयात। आणि डेकोरेशनसाठी ट्रूटी फ्रूटी आणि थोडेसे स्प्रिंकल यूज केलेले आहेत मी, 15 रुपये त्याचे पकडूयात। आणि जे ग्लास आहेत ते 3 रुपयाला एक मला पडलेला आहे, तर त्याचे 4 ग्लासचे 12 रुपये आपण पकडूयात। तर टोटल आपले 157 रुपये याचे होतात। आणि आपला पूर्ण टोटल जो खर्च आहे 157 रुपये इतका लागलेला आहे। आणि आपल्याला 320 मधून 157 मायनस करून 163 रुपये इतके राहतात। तर आपले निम्मे पैसे जातात आणि निम्मे आपल्याजवळ राहतात। तर बिझनेस करण्यासाठी खूप छान असं हे एक ऑप्शन आहे। तर आपले इथे 4ही जार केक रेडी झालेले आहेत। बघू शकता वरती मी जे N1 नोझल आहे त्याने 4 प्रकारची डिझाइन इथे रेडी केलेली आहे। किती छान अशी डिझाइन सुद्धा बघू शकता आलेली आहे। आणि याचा जो लुक आहे तो अजून वाढणार आहे। याच्यावरती आपण ट्रूटी फ्रूटी आणि स्प्रिंकल्स याचं डेकोरेशन सुद्धा करणार आहोत। तर इकडे बघू शकता माझ्याकडे हे हिरवी आणि रेड कलरची ट्रूटी फ्रूटी आहे आणि ह्या चेरीज आहेत, थोडेसे स्प्रिंकल्स सुद्धा आहेत। त्याने आता आपण याचं जे डेकोरेशन आहे ते करणार आहोत। थोडंसं मी न्यूट्रल जेल सुद्धा घेतलेलं आहे, तर या जेलने आपण याच्यावरती थोडंसं लाइनिंग करून घेणार आहोत। याने याला किती छान असा लुक येतो ते बघू शकता। खूप छान वाटतं असं लाइनिंगची डिझाइन केल्यानंतर सुद्धा। आता आपण जे स्प्रिंकल्स आहेत ते टाकून घेऊयात। अशा प्रकारचे तुम्हाला जिथं केक मटेरियलचं सामान भेटतं तिथे स्प्रिंकल्स भेटून जातील। भरपूर अशा व्हरायटीमध्ये स्प्रिंकल्स भेटून जातात। याच्यावरती तुम्ही चोको चिप्स सुद्धा टाकू शकता। याच्यावरती एक चेरी मी ठेवून दिलेली आहे आणि याचा तुम्ही लुक बघू शकता किती छान असा आलेला आहे। पूर्ण अशी एक लेवल सुद्धा तुम्ही बघू शकता किती छान असं आपली एक लेयर क्रीमची एक लेयर क्रम्सची आलेली आहे। अशा पद्धतीने तुम्ही खूप कमी वेळात घरच्या घरी असे जार केक बनवून रेडी करू शकता। आता आपण या 4ही जार केकवरती जे ट्रूटी फ्रूटी स्प्रिंकल्स आहेत यानं डेकोरेशन करून घेणार आहोत। मैत्रिणींनो, हेच जार केक मोठमोठ्या मॉलमध्ये कमीत कमी 150 रुपयांना सेल केला जातो। त्या हिशोबाने तुम्ही बघू शकता किती कमी खर्चामध्ये आपण हे रेडी करू शकतो। मॉलमध्ये तर खूपच महाग विकले जातात। तर इकडे बघू शकता जो हा दुसरा जार केक आहे त्याची डिझाइन मी ट्रूटी फ्रूटी टाकून बनवलेली आहे। आणि हा तिसरा जो जार केक आहे याच्यावरती एक चेरी ठेवून दिलेली आहे, साइडनी स्प्रिंकल्स टाकलेले आहेत। अशा पद्धतीने वेगवेगळ्या नोझलने डिझाइन बनवून तुम्ही इथे हे जार केक रेडी करू शकता। तर 4ही जार केक आपले इथे रेडी झालेले आहेत। आणि या 4ही जार केकचा जो लुक आहे तो तुम्ही बघू शकता। इतका छान आणि इतका मुलांना आवडणारा हा जार केक आहे। तर ही रेसिपी एक वेळ नक्की ट्राय करा। आणि नवनवीन रेसिपीज केकच्या पाहण्यासाठी पुष्पास किचन या चॅनेलवरती नक्की भेट द्या। तर इथे 4ही जार केकला आपण जे झाकण आहे ते लावून घेऊयात। आणि झाकण लावल्याच्या नंतर सुद्धा तुम्ही बघू शकता किती छान याचा लुक आहे आणि किती छान असे आपले जार केक बनवून इथे रेडी झालेले आहेत। मैत्रिणींनो, ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून एक वेळ नक्की सांगा। व्हिडिओला एक वेळ लाईक आणि जास्तीत जास्त शेअर नक्की करा।
चला तर मग भेटूयात लवकरच अजून एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये। व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप आभार।